पास्टरजींची प्रतिक्रिया सुद्धा घेणार आहोत, पण मला कायद्याची बाजू समजून घ्यायची आहे महंतजी. एकदा आपण ॲडव्होकेट अनिकेत उज्ज्वल यांच्याकडे जाऊयात. अनिकेतजी, आपण जी चर्चा सुरू आहे ती ऐकलेली आहे. त्याबद्दल एकीकडे पास्टरजी म्हणतायत की आर्टिकल 25 आहे, त्यानुसार आम्हाला धर्मप्रसार करण्याचा अधिकार आहे, आम्ही तो करत राहणार आहोत. पण दुसरीकडे आपण बघतोय की यामध्ये धर्मांतर हा प्रकार पूर्णपणे वेगळा आहे. कायद्याची बाजू यामध्ये काय सांगते? संविधानात आर्टिकल 25 मध्ये असं नमूद केलंय की प्रत्येक व्यक्तीला त्याचं धर्म स्वातंत्र्य आहे, तो त्याच्या धर्माचा प्रचार व प्रसार करू शकतो. परंतु असं असताना देखील एखाद्या व्यक्ती जर धर्माच्या प्रचार व प्रसार या नावाखाली जर लोकांची दिशाभूल करून, त्यांना आमिष देऊन, त्यांना काहीतरी खोटं नाटं सांगून की आमचा धर्म अमुक अमुक धर्म खूप चांगला आहे, तो स्वीकारला तर तुम्हाला अमुक अमुक गोष्टी मिळतील, घडतील, तुम्हाला स्वर्ग लाभेल, अशा स्वरूपाच्या भूल तापा देऊन जर त्याची दिशाभूल करत असेल तर महाराष्ट्रात लागू झालेला धर्म स्वातंत्र्य अधिनियम याखाली तो गुन्हा म्हणून मोडला जातो आणि त्या संदर्भात गुन्हेगारी कारवाई करता येते, गुन्हा दाखल होतो व त्याचबरोबर 7 वर्षाची शिक्षेपर्यंतची तरतूद आहे. त्यामुळे धर्म स्वातंत्र्य जरी आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीला असलं तरी त्या स्वातंत्र्याचा अतिरेक करता कामा नये. आणि एखाद्या धर्माला मुद्दामून तुम्ही प्रोजेक्ट कराल, एखादा धर्म चांगला आहे असं दाखवाल आणि लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे धर्मांतर करण्यास प्रवृत्त कराल, इन्स्टिगेट कराल, तर हे कायद्याला मान्य नाही. तर कायद्याची बाजू आपण बघितली. पास्टरजी, मी पुन्हा तुमच्याकडे येते. ज्या पद्धतीने तुम्ही कायदा आम्हाला सांगत होता, आपण ॲडव्होकेट अनिकेत निकम यांच्याकडून तो समजून घेतलेला आहे. पण मला एक प्रश्न इथे उपस्थित करायचा आहे की एक पुस्तक देऊन तुम्ही हे कसं म्हणू शकता की तुमचे सगळे आजार बरे होतील, तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील? याला काय म्हणावं आपण? ऍक्च्युली हे विधान कुठं गेलेलं आहे असं हे चुकीचं आहे. परंतु बायबलच्या शिकवणीप्रमाणे की येशू ख्रिस्तानी कित्येक आजार बरे केले आणि आम्ही सांगू शकतो की येशू ख्रिस्ताची शिकवण आहे की येशू ख्रिस्ताच्या नावाने आता सगळीकडे धर्म स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे काही लोक जीवदानीवर जाऊन आजारातून मुक्त होतात, काही लोक वेगवेगळ्या मंदिरामध्ये जाऊन आजारातून मुक्त होतात. तसंच येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे की येशू ख्रिस्ताच्या नावाने पण आजार बरे होतात. म्हणजे तुम्ही याचं समर्थन करताय थोडक्यात? हो, मी करतो, नक्कीच करणार मी. की हे एक श्रद्धा आहे, श्रद्धेचा प्रकार आहे की प्रत्येकाच्या श्रद्धेमुळे, त्याच्यात हिंदू आले, त्याच्यात मुस्लिम आले, प्रत्येकाच्या श्रद्धेमुळे आजार काही अंशी बरे होतात. परंतु आम्ही मेडिकल सायन्सला नाही, पण तुम्ही इथे मेडिकल सायन्सला पूर्णपणे बाजूला करून तुम्ही असं म्हणताय की श्रद्धा असेल तरच तुम्ही बरे होऊ शकता, येशूंचं नाव घेतलं तर तुम्ही बरे होऊ शकता. ही शिकवण स्वतः येशूंनी पण नाही दिलेली. मेडिकल सायन्सला कधी डिनाय करत नाही, कारण बायबल मध्ये संत पाऊल हे सुद्धा वैद्य होते आणि मेडिकल सायन्सला आम्ही डिनाय करत नाही. मग तुम्हाला म्हणायचं काय नेमकं? म्हणजे या महिलांनी जे काही केलेलं आहे, जे काही आरोप होत आहेत, ते योग्य आहे की अयोग्य हे आधी सांगा. श्रद्धा आणि औषध या दोघांची जोड पाहिजे आणि निश्चितच श्रद्धेचा एक प्रकार आणि सगळ्या धर्मामध्ये ती श्रद्धा आहे की श्रद्धा ठेवल्याने सुद्धा काही अंशी. पण ही कुठली श्रद्धा आहे की गरिबांना आमिष देऊन त्यांचं धर्मांतर करण्याचा आरोप इथे होतोय? पास्टरजी, हा गंभीर आरोप आहे. एकीकडे स्वतःहून जर धर्मांतर कोणाला करायचं असेल, ऐकून घ्या, एकीकडे स्वतःहून जर धर्मांतर कोणाला करायचं असेल तर आपला कायदा कोणाला अडवत नाही जर स्वतःहून करायचं असेल. पण तुम्ही जर गरिबीचा फायदा घेणार असाल, त्यांना आमिष देणार असाल, तुमचा रोग कसा बरा होईल हे सांगणार असाल, तर हे सर्वस्वी चुकीचं आहे. नाही, गरीब म्हणणं शक्य नाही, कारण आज का गरीब नाही? तो आदिवासी पट्टा आहे, तिथे गरिबी मोठ्या प्रमाणात आहे. नाही, तुम्ही बघा, प्रगत देशामध्ये सुद्धा ख्रिस्ताचे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत आणि महंतजीने जे म्हटलेलं आहे की यांच्या महंत सुधीरदास, मी तुमच्याकडे येते. पास्टरजी जे काही सांगतायत ते तुम्हाला पटतंय का? पाटलेला मुल्ला जसा जोरात बांग देतो ना, तसं शीतल कुमार या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार हा अतिशय भयावह पद्धतीने त्यांची मांडणी एकंदरीत चालू आहे.
आणि ते या ठिकाणी अंधश्रद्धा पसरवत आहे. मला असं वाटतं की या संपूर्ण संदर्भामध्ये हा जो एकंदरीत यांचं जे स्ट्रक्चर आहे ना, या स्ट्रक्चरला कायद्याची फ्रेम अगदी अगदी 1-1.5 महिन्यात खूप मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. आणि ह्या पद्धतीने जर पास्टर जर बोलत असतील तर आज मला आश्चर्य वाटतं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक जर हा कार्यक्रम पाहत असतील ना, तर त्यांनी या पास्टरवरती गुन्हे दाखल करण्यात यावे. ठीक आहे ना, ठीक आहे. महंतजी, सगळ्यात मोठी अंधश्रद्धा तुमच्या याच्यामध्ये आहे. मंदिरामध्ये जिकडे तिकडे अंधश्रद्धेच्या नावाने तुम्ही जे स्तोम माजवलेला आहे. ख्रिस्ती धर्मामध्ये अंधश्रद्धा नाही. कायद्याला तेवढेच मान देणारे, श्रद्धेला तेवढंच मान देणारे. सगळ्यात जास्ती मेडिकल हॉस्पिटल भारतामध्ये कोणी उभारले? तुम्ही सांगा. तुम्ही हे फक्त मंदिराच्या मंदिर उभारले, श्रद्धेसाठी हे सगळे धर्मांतराचे उद्योग आहेत. हे सर्व धर्मांतराचे उद्योग आहेत. सगळ्यात जास्ती शिक्षणाचा प्रसार जर कोणी केला असेल भारतामध्ये तो ख्रिस्ती लोकांनी केला. सगळ्यात जास्ती हॉस्पिटल कोणी उभारले? ख्रिस्ती लोकांनी. तुम्ही फक्त मंदिर उभारण्यात, राम मंदिर करण्यामध्ये तुमचा वेळ गेलेला आहे आणि फक्त धर्मामध्ये तेढ माजवण्यामध्ये तुम्ही आता ही सुरुवात केलेली आहे. ख्रिस्ती लोक धर्म, श्रद्धा आणि सगळ्या आधुनिक पद्धती अंगीकारून धर्माचा प्रसार करतात. पैसा कुठून येतो तुम्हाला? अमेरिकेत येतो, ब्रिटन मधनं येतो. हा सगळ्या जगात या सगळ्या